जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापुरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठकीत आमदार सुभाष देशमुख चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सोलापुरात मटका डान्स बार, दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे। पोलीस प्रशासन याकडे जाणून बुजून डोळेझाक करत आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद व्हावेत अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली। शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या डान्स बार आजही चालू आहेत, मटका चालू आहे, बेकायदेशीरित्या दारू विक्रीची चालू आहे। मी शासनाला पालकमंत्र्यांना विनंती केली की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावा असं वाटतंय। याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात, गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात। या परिवारासहित आलेल्या गाड्यांना, बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणं आणि त्यांना नको त्या त्रास देऊन, नको ते दंडाच्या पावत्या, नको त्या गोष्टी तपासणी करावी, पण जाचक अट घालून त्या परिवाराला त्रास देऊ नये, जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायला सुद्धा नको वाटायला लागलेलं आहे। याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवा म्हटलं। किंबहुना कनिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत व्हिडिओ तयार करतात आणि त्याला पुढं पाठवतात। म्हणजे काय, कसा तपास लागला? मला असं वाटतं हे गंभीर विषय आज जरा थोडेसे घेतलेले होते। मला खात्री आहे की पोलीस विभाग याच्यावरती गांभीर्याने विचार करेल।